तिथे गेल्यानंतर आपण त्या बसचा विचार करतो का? आता ती बस कशी असेल, तिला कोणी स्वच्छ केला असेल का, त्या ड्रायव्हरने आता जेवण केलं असेल का, हा विचार आपण करतो का? पुन्हा त्या बसची आठवण पुन्हा येत नाही. येते का? नाही. त्याचप्रमाणे त्या साधनांची आवश्यकता पर्यंत असते, त्या साधनाच्या प्राप्तीपर्यंत. एकदा ते साध्य प्राप्त झालं की पुन्हा त्या साधनांमध्ये रममाण होण्यास काहीही असतं. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की त्या फुलाला अनुकूल तुला आचरण कर, त्याप्रमाणे वाग, तुझ्या यातीला अनुकूल आचरण कर, तुझ्या धर्माला अनुकूल आचरण कर, या सगळ्या पद्धतीने जर तुम्ही म्हणत असाल, तर मला जर शिकवत असाल तर किती शिकवाल मज वेळोवेळा. तुम्ही किती सांगाल, किती वेळ मला सांगत राहणार, मला याचा काहीही फरक पडणार नाही. त्याचं कारण काय? मी तया गोवळा रतले. मी एकदा माझे जीवन, माझं सर्वस्व त्या भगवंताच्या चरणांवर समर्पित केलं. मी त्याच्यासोबत रत झाली आणि एकदा मी त्याच्यासोबत रममाण झाले, एकदा त्याला मी माझं म्हटलंय, त्याने एकदा मला माझं म्हटलंय, बस आता मला या सगळ्या गोष्टींमध्ये रममाण होण्यामध्ये काहीही ज्यावेळी त्या भक्ताला संसारिक कोणत्याही गोष्टींमध्ये स्वारस्य शिल्लक राहत नाही, तुम्ही त्यांना संसारातील कुठलेही भोग देण्याचा प्रयत्न करा. न नावा चंदनू अंगी, न घाला विंधणवारा, कुठलाही तुम्ही चांगले आहोत. ती गोपिका विरहिणीमध्ये अशी म्हणते, माझ्या शरीराचा दाह कमी व्हावा म्हणून जर तुम्ही मला वस्त्र चंदनाची आणून देत असाल, चंदनाची चोळी माझे अंग अंग गोळी, बस मला भगवंताची भेट झाल्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट आता चांगली वाटत नाही. त्या भगवंताच्या भेटीच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आता आवड शिल्लक राहिलेली नाही. या संसारामध्ये अनेक भोग असतील, अनेक गोष्टी असतील की ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात, ज्या गोष्टींमध्ये माणसाला सुख मिळेल असं तुम्हाला वाटतं. पण कसं आहे, खऱ्या सुखाची गोडी एकदा कळाली की सामान्य सुखामध्ये कधीही आवड शिल्लक राहत नाही. खरं सुख कशाला म्हणावं हे आपल्याला कळतच नाही, म्हणून सांसारिक गोष्टींमध्ये आपण सुख मानतो. मुळात संसारामध्ये सुख हा विशेष नाहीच आहे. संसार दुःख मूळ. संसार कसा आहे? दुःख मूळ. संसार दुःख मूळ म्हणजे संसाराच्या मुळाशीच दुःख आहे असा विचार करण्यापेक्षा संसाराचं मूळच दुःख आहे. दुःख हे संसाराचं मूळच असल्यामुळे त्या मुळाशी जर दुःख असेल, मला एक साधा विचार सांगा, जर गोड आंबे खायचे असतील तर कारल्याच्या बिया पेरून गोड आंबे खाता येतील का? नाही खाता. म्हणजे त्या लिंबाला पाण्याच्या ऐवजी मध जरी घातला, त्याला बाहेर दिलेला सिद्धांत आहे, मध जरी घातला, पाणी न घालता मध घातला, किती दिवसानंतर ती लिंबोळी गोड. मग एखादा जर आपल्याकडे हिंदीमध्ये म्हण आहे ना, बीज बोए बबुल के आम कहां से. अहो जर बाबळीच्या बिया पेरल्या, येड्या बाबळीच्या ह्या जर बिया पेरल्या आणि गोड आंब्याची जर अपेक्षा करत राहिलो तर मिळतील का? नाही. मात्र एखाद्याला जर कळत नसेल तर तो काय करतो? तो म्हणेल नाही, ही जी बाबळीची शेंग आहे हीच गोड आहे, त्यातच खरा गोडवा आहे, यालाच गोड म्हणावं. हे कुठपर्यंत? जोपर्यंत खरा गोड पदार्थ आपण त्याला खाऊ घालणार नाही तोपर्यंत. एकदा त्याला कळालं की अरे नाही, आजपर्यंत मी या बाबळीलाच गोड म्हणत होतो, पण खरं तर गोड म्हणजे आंबा असतो. तो आंबा एकदा खायला मिळाला पुन्हा तो म्हणायला जाईल का बाबूल गोड, बाबळीची शेंग गोड म्हणेल का? नाही. तेच परमार्थामध्ये असतं. जोपर्यंत त्या भगवंताच्या चरणाची गोडी कळत नाही, ती एकदा गोडी कळाली की त्या गोडीपासून परत येत गत्वा न निवर्तन्ते. त्या मनाला, महाराज कसं आहे, आपलं मन फार विलक्षण. त्या मनाला या संसारामध्ये रममाण ठेवलं जर आपण तर ते मन संसारातच राहील. ते चंचल आहेच आहे, चपळ आहेच आहे. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. माझा वेळ कमी पडतो सांगतो. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने विचारत असताना चंचलम भूमना कृष्ण परमार्थी बलवत दृढम असं म्हटलंय. आमच्या महाराजांनी फार सुंदर विचार याबद्दल सांगितलं.